भ्रष्टाचारी अत्याचारी सरकार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करा. भीमराव हत्ती आंबेरे. नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूयात सविस्तर बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त हत्ती आंबेरे हे जालना येथील सामाजिक न्याय विभाग बैठकीसाठी आले असताना त्यांनी हे आवाहन कार्यकर्त्यांना केले. ते महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त जालना येथे आले होते. तसेच राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे जालना जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आदरणीय सुरेश खंडाळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्रालयात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळा असून टक्केवारीचं प्रमाण जास्त वाढले आहे. यात काही शंका नाही. शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, शाळकरी, मुले मुली आज घडीला सुरक्षित नाहीत. कोणालाही कायद्याचा धाक राहिला नाही. बदलापूर सारख्या घटना रोज महाराष्ट्रात होऊ लागल्या आहेत. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे असे मत व्यक्त करत यांना विधानसभेतून पराभूत करा असे हत्ती आंबेरे यांनी शेवटी सांगितले. यावेळी जिल्ह्याचे नेते अध्यक्ष स्थानावर बोलताना आदरणीय सुरेश खंडाळे म्हणाले की सामाजिक न्याय विभागाचे संघटन बळकट असून शिव, फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याने ते कोणाच्याही भूलथापांना बळी पडत नाहीत असे त्यांनी ठामपणे यावेळी सांगितले. हे सरकार भ्रष्टाचारी अत्याचारी असल्याने जनता खूप कंटाळली आहे. येणाऱ्या काळात जनता यांना घरी पाठवून देणार आहे व शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास आम्हाला आहे असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. या प्रसंगी मरकणाताई डांगे, निवृत्त पोलीस निरीक्षक श्री डांगे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष राजू पंडित, जिल्हा संघटक रावसाहेब निकाळजे, तेजराव शिंदे, संदीप साळवे, किशोर हंगारगे, घनसांगवी तालुका अध्यक्ष रोहिदास वाहुळे, मंठा तालुका अध्यक्ष प्राध्यापक संतोष रंजवे, श्री जाधव कडोबा निकाळजे, जालना शहराध्यक्ष हरेश कांबळे, डॉक्टर सुनील सोनावणे, अर्जुन फरपणे, मोरकांड खंडाळे, श्री जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बेडकर.